तर पब्लिक, तुम्ही तर मागच्या पार्टमध्ये बघितलेलंच, आपण दौलताबाद किल्ल्यावर परतीचा प्रवास चालू केलेला. आता तिथून पुढचा ब्लॉग बघा. आपण गेलेलो वेरूळच्या लेण्या बघायला. त्यातली एकच लेणी, सर्वात मोठी लेणी आपल्याला दाखवली. तिथं लेण्या 23 होत्या, पण त्यातली एकच बघायला भेटली आपल्याला. असली भारी लेणी होती ना, पूर्ण डोंगरात वरून सगळं कोरत आणलेलं. लय भारी लेणी होती बघा. आणि ही लेणी वरून डोंगरातनं वरून खाली कोरत आणल्या. खालून वर पण नाही, वरून खाली. आणि तिथं प्रत्येक हत्तीची सोंड, गणपतीची सोंड, सगळ्यांचं काय काय ना काहीतरी तुटलेलं होतं. आणि त्या लेणीच्या आत प्रवास केल्यावर तिथे एकदम अंधार असतो. आणि त्या अंधाराच्या आत बघा पिंड आहे एक. इतकी मोठी पिंड आहे, काय बोलूच नका. ही बघा तीच पिंड, फोटोच्या मार्फत बघा. आणि तुम्हाला म्हटलेलं ना तिथं गणपतीची सगळ्यांची सोंड तुटलेली, ती हाच कार्यक्रम बघा. आणि सोंड ही कुणी तुडल्या ती कमेंटमध्ये नक्की सांगा. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्यालाच हे सगळं माहीत असणार बघा. आणि ज्याला इतिहासाची आवड आहे तोच सांगू शकतो ही कुणी कारभार केलाय ती. आणि ही लेणी, ह्या लेणीत एक स्तंभ आहे, तो 20 रुपयाच्या नोटव आहे बघा तो स्तंभ. कोणी ही लेणी बघितल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं पण बघा प्रत्येक हत्तीची सोंड तुटली आहे. आणि हे का मन केलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेणी बघून नंतर ना परतीचा प्रवास चालू केला. संध्याकाळी एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो. जेवणामध्ये चिकन थाली होती बघा. असलं भारी जेवण करून परतीचा प्रवास आपण चालू केला.